तो पुढचा मॅच ही त्याच्याकडे लक्ष असणार आहे. एका बाजूला टीम मल्हार स्पार्टन्स आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष जळगाव. आपण दोघांनी तयार राहायचं आहे. जसं हाफ इनिंग होईल तसं आपल्या टॉससाठी यायचं आहे. संघर्ष 11 जळगाव आपण तयार राहायचं आहे. पुढच्या मॅचसाठी आपण टॉससाठी तयार राहणार आहोत. कारण यानंतर होणारा सामना मल्हार स्पार्टन्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 जळगाव. दोन्ही संघ आपण तयार राहा. या सामन्यानंतर लगेचच होणारा सामना. चला अनविनन पुणे विरुद्ध छत्रपती वॉरियर्स या दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपण तयार राहायचंय. चला विनंती असणार आहे की आपण सर्वांनी कृपया लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. चला बॅटर आलेले आहेत दोन्ही संघाचे 12 मॅन. मला वाटतं कॉमेंट्री बॉक्समध्ये यायला काही हरकत नाही 12 मॅन. कारण लीगमध्ये मला वाटतं जवळजवळ 12-12 15-15 प्लेयर एका टीममध्ये आहेत. आमचे स्कोरर इकडे तुमची वाट बघतायत. जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत स्कोरिंग अपडेट होत नाही. याच्याकडे लक्ष असू द्या. आमच्या या सांगली जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष छत्रपती वॉरियर्स या आपला 12 मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. छत्रपती वॉरियर्स आमचा आवाज येतोय का तुम्हाला? ओके या 12 मॅन पाठवा इकडे. आणि अल्मिरन पुणे आपला 12 मॅन पाठवा प्लीज. सुरस साळुंके आणि प्रकाश मोरे ही जोडी मैदानाच्या आत. तर पहिलं षटक अभिजित नलावडे. अभिजित नलावडे पहिलं षटक घेऊन तयार. तर टाइमर मात्र इकडे चालू होतं. सांगली जिल्हा मित्र मंडळ अध्यक्ष सतीश जगताप, उपाध्यक्ष नरेंद्रजी शिंदे, सचिव सचिनजी बागल, त्यानंतर सहसचिव आपण पाहतोय सुजित कदम, खजिनदार राहुलजी खांडे, त्यानंतर उपखजिनदार दिनेशजी काटकर, कोषाध्यक्ष प्रदीप शिंदे आणि सल्लागार मान्य धनाजी बाबर. या सर्वांचा मनापासून आभार. पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. ज्या पद्धतीने चेंडू खेळलाय सूरज साळुंकेने चेंडूला येऊन दिलाय आणि चेंडूचा थोडासा अंदाज घेतला जातोय. आमच्या या सांगली जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष तुम्ही ज्यांना मेन स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेत पाहू शकता. मेन अंपायरच्या भूमिकेत मौसिन सर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू होता त्याचा फायदा उचलायला हवा होता परंतु लॉंगरला खेळाडू आहे. थोडासा तिकडे फंबल परंतु एक धावेने मात्र धाव संख्येला उभारणी दिली जाते. छत्रपती वॉरियर्स एक धाव. सूरज साळुंकेने आपला आणि संघाचा खाता मात्र खोललाय. पहिलं षटक अभिजित नलावडे गोलंदाजी मार्कवर. आज संपूर्ण दिवसभर फक्त मला वाटतं एक स्पेल सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे जॅक. 2 षटक 8 धावा आणि 1 विकेट. मला वाटतं आतापर्यंत संपूर्ण दिवसात कोणत्याही गोलंदाजाला ती कामगिरी करता आली नाही परंतु जॅक यांनी ती कामगिरी या स्पर्धेत केलंय. 2 ओव्हर 8 रन 1 विकेट त्याच्यामध्ये 2 कॅच ड्रॉप आणि तेच खेळाडू खेळून गेले खरं तर. इकडे मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टांच्या वरतून चेंडू गेलाय. पंच सांगतात वाईट नाही आहे आणि हा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या जुनी स्थिरावलेली 1-4 चेंडू 1 धाव. अभिजित चांगली गोलंदाजी करतोय. अभिजितच्या समोर मात्र प्रकाश मोरे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस होता त्याला मात्र इनसाइड आउट केलं. डीप एक्स्ट्रा बाउंड्री क्लिअर करणारा खनखनाती चौका.
moves on 5. 5 चेंडू 5 धावा. लास्ट बॉल. चेंज ऑफ पेस पहा, ही गती परिवर्तन तुमच्याकडे असायला हवं आणि ते मात्र दाखवलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय. 6 धावा. बिनगडी बाद. 3 मिनिटात पहिलं षटक हाताळलं गेलंय. वेल बॉल. आणि आज संपूर्ण दिवसभर सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलंय. सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानेन. मला ते आज कदाचित आपल्या राज पुजारी यांचे खूप कॅलरीज बंद झाले असतील. सरळ उन्हात आहेत. संध्याकाळी वजन करावं लागणार आहे त्यांचं. हा चेंडू डॉट बॉल. सचिन गाडगे. इकडे पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडू मात्र डिपेक्स्टकावर बाउंड्रीला क्लिअर करणारा खनखनाती छत्रपती संभाजी महाराज चौकार. moves on. 6-17. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. धावसंख्या 17. अजय सर सध्या भोजन उरकत आहेत त्यांचं, त्यामुळे सतीश सर सध्या पंचांच्या भूमिकेत. परंतु यावेळी बा थोडासा जो बॉडी बॅलन्स चांगला नाही राहिला, जास्त पायावर जोर गेला उजव्या आणि त्यामुळे थोडासा तो तिकडे थँक्यू डीजे. चला मी विनंती करणार आहे, इकडे संघर्ष 11 जळगाव टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला मल्ला स्पार्टन्स टीमचे कॅप्टन आपणास तयार राहायचं. यानंतर होणाऱ्या पुढच्या मॅचचा टॉस आपणास मला वाटतं करायचं आहे. 2 षटक 21 धावा, 12 चेंडू 21 आणि षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सचिन गाडगे जे महागडे ठरले. 15 धावा त्यांनी खर्च केल्या आणि पाहूया गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नलावडेला पाचारण करण्यात आलेलं आहे. अभिजित नलावडे. तेज तरार चेंडू बॅटची बाहेरील कडा. थर्ड मॅनचे खेळाडू मात्र ज्या पद्धतीने पूर्णपणे तयार होते. डॉट बॉल. मॅच क्रमांक 4 5व्या क्रमांकाचा मॅच मैदानाच्या आत सुरू आहे. टोटल 8 आहेत. अजून यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत. सूर्यदेवाला साक्षी ठेवूनच आपल्याला ते संपवायचे आहेत, एवढी लक्षात ठेवा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अप्रतिम गोलंदाजी. परंतु इकडे डबल झाली असती, परंतु नाही. दोन्ही फलंदाजामध्ये तालमेळ नाही. एक धाव मात्र मिळेल. प्रकाश मोरे हे मात्र तेवढे
सूरज साळुंके इंटरेस्टेड नोटे डबल साठी एकच धाव. धावसंख्या धावून पोहोचते 22 ऑन बोर्ड 22. 22 ऑन बोर्ड 22 धावा. इथे मात्र हा चेंडू जातोय विकास सर. सतीश सरांना सोडलाय. सतीश सरांची मॅच आहे पुढची सर तयार. विकास सर सध्या पंचांच्या भूमिकेत आगे वेगळे पंच आहेत. इकडे मात्र चांगला चेंडू. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या एक नि वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 23-23. षटक क्रमांक 30 मैदानाच्या आत. अभिजित नलावडेचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत हाताळल्या. त्याने आतापर्यंत धावा दिल्यात 8. 2 बॉल बाकी आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. षटक क्रमांक 30 आणि इकडे पहा अजूनही फंबल. फंबलचं नाव सोडत नाहीये टीम अन्वी 11चं. धावसंख्या 24. लास्ट बॉल. एक हाताने खेळलेला फटका परंतु चेंडू हवेत आहे. 27 नंबर अक्षय मात्र चुकी करत नाही आणि विकेट नंबर पहिला येतोय. अभिजित नलावडे आपल्या संघासाठी देतोय. तीन षटक इकडे मात्र संपल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. चांगलं षटक हाताळलं. 2 षटकात 9 आणि 1 विकेट. मला वाटतं जॅक नंतर सर्वात प्रभावी गोलंदाजी अभिजित नलावडेने केले. अभिजित बॉलरचं नाव सांगा ना. अक्षय. येस. नाही बॅट्समन जीतू. जय मैदानाच्या अक्षय. हो अक्षय आला आणि अक्षयने मात्र दांडी गुल केलाय. फलंदाजीची विकेट नंबर दुसरा. छत्रपती वॉरियर्सला लागणारा हा दुसरा झटका. चेक चेक. धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागलाय ती जवळजवळ. तुम्ही पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने फर्स्ट अँगल सेकंड अँगल सर्व अँगल्सनी मात्र दाखवलं गेलंय. सध्या कॅमेरामन बदलले जात आहेत. आता हितेश पागदरे मेन अँगलला. राज पुजारी सध्या भोजन करण्यासाठी उतरत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस परंतु तेवढा फायदा उचलता नाही. चेंडू डाऊन होणारा वरतून खाली. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे का. चोरटी धाव आणि इकडे मात्र
हॅलो चेक. हॅलो टेस्ट. हॅलो चेक. मात्र 29 गडी बाद झाले 3. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत चालू आहे. याही मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू तिकडे मात्र सिंगल चोरलाय अक्षरशः. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फल करायला काय 30 ऑन बोर्ड 30. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत आणि 5व्या षटक टाकत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळला गोलंदाज मनोजनी. 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि थोडंसं या मॅच मध्ये असं वाटतं की लो स्कोरिंग मॅच म्हणजे आपण सकाळपासून जे धावा पाहिला ते 80 85 100 तिकडे इथे कुठेतरी या मॅचवर अन्वी 11ने थोडंसं नक्कीच हुकूमत गाजवलाय गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हे 5वं षटक मार्गस्थ आहे आणि 5व्या षटकापर्यंत जाता जाता आपण जर पाहिलं सध्याची स्थिती ती तेवढी चांगली नाहीये. लास्ट बॉल. चेंज ऑफ पेस परंतु याही पायावर टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाऊन चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव. षटक क्रमांक 5 संपते. आयोजन कमिटीला थोडंसं विनंती असणार आहे जसे मॅच संपेल थोडंसं मार्किंग करायचे आहे ते मार्किंग करून घ्या. पंचांनी आपल्याला सांगितलंय की मैदानावर मार्किंग बाकी आहे कारण काही डिसिजन जेव्हा येतात रनआउट असतील वाईट्स असतील त्यासाठी थोडंसं मार्किंग असणं खूप महत्त्वाचं आहे. याकडे लक्ष असू द्या प्लीज. थँक्यू. धावसंख्येचा फलकावा लागला 31. अजूनही 2 षटके येणं बाकी आहेत आणि या 2 षटकात काय पाहायला मिळेल. मोहसिन सर आणि अजय सर खूप चांगल्या पद्धतीचं काम करतायत. मला तर त्यांचं कौतुकी वाटते कारण आम्ही जेव्हा मुंबईमध्ये पाहतो तेव्हा 3 पंच ऑलरेडी पूर्ण दिवसभर काम करत असतात परंतु ही जोडी ज्या पद्धतीने काम करते लगातार मॅचेस इट्स नॉट अ जोक. त्याच्यावरही चर्चा करणार आहोत. जाय मैदानाच्या. हा शॉर्ट बॉल होता. चेंडू पडल्यानंतर जास्तच बाहेर निघतोय. पंचांचा वाईटचा इशारा. षटक क्रमांक 6 इकडे आपल्याला पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 6 घेऊन येतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज आहे का अक्षय. अक्षय पहिल्या षटकात 4 धावा 2 विकेट. याही मात्र चांगला चेंडू. पुन्हा एकदा मध्ये येणारा. या चेंडूला फक्त दिशा दिली. तिकडे 2-2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिकडे दोघांमधला टाइम आहे एवढा चांगला नाही आणि 2 धावा या मात्र इकडे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 34 34. सध्या करंट रन रेटचा विचार केला 6.58 आणि प्रोजेक्टेड स्कोर 46 च्या आसपास आहे म्हणजे इकडे गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय नो डाऊट. हा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा. आपण पंचांच्या भूमिकेबद्दल बोलत होतो. पंच जेव्हा जेव्हा आपण पाहतो की पंचांचं काम करतात त्या पंचांचं काम करताना अनेक वेळा त्यांना रोषाला सामोरं जावं लागतं. मी नेहमी म्हणतो की पंच हा बळीचा बकरा असतो. जर तुमच्या बरोबर असेल तर वेल अँड गुड आणि जर तुमच्या अपोजिट असेल तर मग तो विलन असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाही आणि अक्षय ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत
लोअर फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता येत नाही. इकडे मात्र छत्रपती वॉरियर्सला सांगावं लागणार आहे की आपण या स्पर्धेत खूप चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आतापर्यंत 35 धावा. यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा इंटू द गॅप आणि यावेळी क्रिकेट में फुटबॉल चेंडू सीमा पार चौकार. $39 ऑन बोर्ड. 39 धावा. लास्ट बॉल होता आणि लास्ट बॉलवर काय फटका सजवलाय. चेंडू खूप 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 दूर गोलंदाजाचा काढला. फाय 45 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. लास्ट ओव्हर आणि पहा 9 मिनिटं बाकी आहेत. कौतुक. हे सुद्धा एक अचिव्हमेंट्स आहेत. मला ते 7 षटके एवढ्या फास्ट टाकू शकतात टेनिस क्रिकेटमध्ये, ही एक अचिव्हमेंट्स आहे आणि ते फक्त आणि फक्त होते या सांगली जिल्हा मित्र मंडळाच्या स्पर्धेमध्ये. कौतुक. लास्ट ओव्हर 45. पहिला चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 51 ऑन बोर्ड. के मोमेंटम ज्या पद्धतीने चेंज होतं त्याच्यासाठी एक लाईन आहे की पलक झपकती परिस्थिती बदल जाती है. आणि 5च्या 2 चेंडूवर तेच पाहायला मिळालं. 2 षटकार आलेत. चांगला चेंडू बॅटच्या मिडलला आलाय. चेंडू तिकडे मात्र लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत सिंगल. स्कोर मूव्ज ऑन 52. जिकडे असं वाटत नव्हतं की धावा 50-60 कडे जातील तिकडे मात्र आता आशेचं नवा किरण घेऊन आलेत हे दोन्ही फलंदाज. बाबू आणि दुसऱ्या बाजूला यश. लोअर फुलटॉस चेंडू इकडे मात्र ज्या पद्धतीने खेळलाय 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 1 धावेवर समाधान. चांगलं तिकडे बॅकअप. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 53. लास्ट 3 बॉल्स. जय पवार. जेपी पॅनलचे सर्व. जय पवार हे नाव प्रत्येकाला प्रचलित आहे. जर तुम्ही टेनिस क्रिकेट खेळत असाल तर जेपी पॅनल जे संपूर्ण भारतात ओळखलं जातं. फुलटॉस आणि त्याच्यावर फुल टोल वसूल करत चेंडू सीमा पार खणखणीत षटकार. $59 ऑन बोर्ड. लास्ट 2 डिलिव्हरीज. जिकडे 50-55 कडे जातील की नाही थोडीशी मनात पाल चुकचुकली, परंतु काय फलंदाजी केली दोन्ही फलंदाजी यश शिंदे आणि बाबू. आता हे नाव चुकीचे आहेत. थोडीशी नावं ती करेक्शन आपण नंतर करूया, त्याच्याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन काय पंच आहे. इकडे मात्र चेंडू सीमा पार 65. यांना ओळखतात चिक्या ऑन फायर असं त्यांचे सहकारी सांगतात. स्कोर मूव्ज ऑन 65. काय फळ सामना बदललाय. लास्ट बॉल सर. लास्ट बॉल 65 ऑन बोर्ड. आता इकडे स्कोरर आहेत सर, आम्ही नाही सांगत. क्रिकी रोजला स्कोरर आहेत ते चेक कर.
चला घाई करा, मला ते पंच आणि इकडे स्कोरर चांगलं काम करतायत नो डाऊट. 65 पहिला चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल सिंगल षटकार षटकार, लास्ट बॉल. 65 ऑन बोर्ड. काय कमबॅक केलाय टीम छत्रपती वॉरियर्स, काय कमबॅक. लास्ट बॉल. 65. बोल्ड. 65 ऑन बोर्ड अँड 66 इज अ टार्गेट. चला मी विनंती करेल मल्हास आणि संघर्ष जळगाव, संघर्ष जळगाव चला या टॉस साठी या. 65 ऑन बोर्ड अँड 66 इज टार्गेट. या 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रत्येक संघाला, जर तुम्हाला अशा स्कोरिंग मध्ये काही चुका टाळायच्या असतील तर तुमचा 12वा खेळाडू हा कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असून द्या ना, त्यासाठी मॅच थांबवायची गरज नाहीये प्लीज. 65 ऑन बोर्ड अँड 66 इज अ टार्गेट. आमच्याबरोबर आमचे सहकारी मित्र जोडले जातील. तत्पूर्वी जाऊया डीजे. उपस्थित आहे संघर्ष 11 जळगाव. चला या संघर्ष 11 आपण या, आपला टॉस साठी तयार व्हायचंय. संदीप माने सर इकडे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला संघर्षवाले या. या आधीच्या मॅच मध्ये काही संघर्षांनी फलंदाजी केली, सामना जरी हरले असले तरी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मात्र त्या जळगावच्या बाहुबलीच्या नावावर गेलंय ऑलरेडी. चला या लवकर या संघर्ष. चला आपल्याला वेळ वाचवायचा आहे मित्रांनो, कारण आपण ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने आज सकाळपासून मॅचेस खेळतोय आणि सांगली जिल्हा मित्र मंडळाला तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने सहकार्य करतायत त्याबद्दल तुमचं खरंच आभार मानावा लागणार आहेत. परंतु आताही त्याच्यामध्ये कुठेही काम कमी राहील याची दक्षता घेऊ नका प्लीज. आणि लाईन मारायला जर आमचे व्हॉलेंटियर असतील तर प्लीज त्यांनी लाईनचं काम करून घ्या. मार्किंग मारायचं आहे अजून. चला ग्राउंड्समन जर तुम्ही असतील, ग्राउंड्समन आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर ग्राउंड्समन चला थोडंसं मार्किंग करायचे ते मार्किंग करून घ्या. 65 ऑन बोर्ड 66 इज अ टार्गेट. चला संघर्ष जळगाव. अलंकार सर आपल्या बरोबर जोडले जातील टॉस बॉक्स साठी आणि त्यानंतर पुढच्या 7 षटकासाठी. ओके या मॅचच्या इनिंग नंतर आपण मार्किंग करणार आहोत, त्यामुळे मी ग्राउंड्समनला विनंती करेल की आपण तयार राहा. सर आणि दुसऱ्या बाजूला अजय सर दोन्ही पंच पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेत आहेत. 65 ऑन बोर्ड 66 इज अ टार्गेट. 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल हे ऐकवण्यासाठी कॉमेंट बॉक्स मध्ये करूया एक हलकासा बदल. अलंकार सर आपल्या बरोबर जोडले जातील आणि ऐकूया पुढची 7 षटकं. अलंकार सरांना 65 बनवलेत इथे मात्र, आणि अन्वी 11 साठी छत्रपती वॉरियर्सने 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. या स्पर्धेतील हा खरं तर हा निश्चांक नाही आहे, परंतु या स्पर्धेत ज्या 3 मॅचेस झाल्या त्या 4 मॅचेस झाल्या, त्या 4 मॅचेस मध्ये 80+ जेव्हा आपण पाहिल्या होत्या, त्यामुळे हा या स्पर्धेतील निश्चांक आहे आणि तो गाठला जाणार का हे ऐकूया पुन्हा एकदा अलंकार सरांच्या जुबानी. धन्यवाद. गोडाबाज पण ऐकतोय, टॉस करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आपल्या या सांगली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सतीश जगताप सरांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे संदीप शेठ माने या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॅप्टन सोनू एका बाजूला कॉल करतायत. छापा कॉल आहे आणि छापा टॉस जिंकलेस तर सोनू काय निर्णय असेल तो फिल्डिंग करणार आहात. ओके अभिनंदन तुमचं, टॉस जिंकलात. बॅटिंग एका बाजूला संघर्ष
क्रिकेट क्लब जळगाव टीम बॅटिंग करतील. आपल्याकडे वेळ तितका नाहीये. दोन्ही टीम सज्ज राहायचे. यानंतर आपण मॅच सुरू करतोय. थँक्यू सो मच. देखील आपल्याला पाहायला मिळालेत. हो, यावेळेला थोडंसं आधी खेळला या फटक्याला बॅटर मी म्हणेल. एका बाजूला राहुल होता. राहुलला आधीच बॅट थोडीशी पुढे गेली मी म्हणेल आणि चेंडू अंगावरती लागलाय. ताकदीचा वापर करायचा होता. थँक्यू चिराग सर. ओ नंबर 1 चालू असताना तुम्ही पाहताय पाटला काय तब्बल 66 धावसंख्येचा एक मापक आव्हान आहे. थोडस मी म्हणेल बॅटिंग टीम पुढे. बॉल तयार. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक चेंडू होता तिथे आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला तितकाच जोर गोलंदाज देखील आता प्रकाश मोरे एका बाजूला लावताना पाहायला मिळत आहेत. कारण की प्रकाशचे देखील ताकदवर चेंडू तुम्ही पाहताय. अजून बॅटिंग टीमला खातं खोलू दिलं नाहीये. दोन्ही चेंडू अचूक टप्प्यावरती डॉट बॉल आले आहेत. सलामीची जोडी आपण पाहूयात. मिलिंद पवार आणि राहुल स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहता. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सुरुवातीला पाहायला मिळत आहे. प्रकाश तयार. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत. झेल होणार का? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हो, इथं देखील कॅच ड्रॉप. किती चुका मैदानाच्या आतमध्ये घडतायत तुम्ही पहा. झेल होऊ शकला नाहीये कारण की राहुल काय करू शकतो येणाऱ्या काळाने वेळ तुम्हाला सांगून जाईल. अकाउंट ओपन होत आहे. खातं खोललं जातं. एक धाव धावपलकावरती लागल्या जात आहेत. मॅच जर पाहिली तर अन्वी 11 पुणे टीम आता बॅटिंग करते. 66 धाव्यांचा पाठलाग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर त्यांच्या विरोधात छत्रपती वॉरियर्स टीम तुम्हाला एका बाजूला नक्कीच फिल्डिंग करताना पाहायला मिळते. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, मजबूत आहेत, परंतु त्याचा खेळ दिमागदार असेल. कारण की अन्वी 11 टीमने यादी एक अन्वी 11 टीमने मला वाटतं एक विजय यादी पाहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स देखील तितक्याच ताकदीचा खेळ त्यांनी देखील केलाय. परंतु सकाळच्या सत्रामध्ये पराभव पाहावा लागला होता. जवळ लागते त्यांनी पराभव पाहिला होता. ह्या मॅच मध्ये आता पाहिजे काय कामगिरी केली जाणार. पहिली ओव्हर सुरू असताना एक धाव धावपलक होते. 6 धावांनी पराभूत झाले होते सकाळी छत्रपती वॉरियर्स. परंतु आता ह्या मॅच मध्ये जोर लावतायत. 66 जरी मापक आव्हान वाटत असेल परंतु गोलंदाजी छत्रपती वॉरियर्स देखील चांगली आहे. यावेळेला समोरच्या बाजूला बिग हिट चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावर. खनखनी षटकार. आपण पाहतोय षटकार येतोय. बराच वेळानंतर मिलिंद पवारची पॉवर पाहायला मिळाली आहे आणि ताकदीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. जबरदस्त टायमिंग. यावेळेला देखील आपण पाहतोय लोअर फुल टॉस रनआउटचा चान्स. फेकी आली आहे तोपर्यंत धाव तुम्ही पाहताय कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगल हिल. षटक संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. प्रकाश मोरे घरचे करतात 8 धावा. समीकरण आहे शेवटचे 36 चेंडू 58 धावेंची गरज. 30 मिनिटाचा टायमर आहे हे देखील लक्षात घ्या. छत्रपती वॉरियर्स टीम 4 मिनिटं तुम्ही या ओव्हरसाठी घेतलेत. सगळं टायमाचं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 सांगली जिल्हा क्रिकेट क्लब मित्र परिवाराचं जे काय आयोजन आहे ते मात्र एकदम काटा आणि दमदार आहे. वेळेचं बंधन असेल, शिस्तबद्ध क्रिकेट ज्याला म्हणलं जातं ती क्रिकेट आज तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला मिळत आहे. लांबून संघ आले. जळगाव, पुणे आपण पाहतोय लांबचा प्रवास करून संघ आलेले आहेत आणि त्यांनी देखील आपला चांगला खेळ या स्पर्धेत दाखवला आहे. यावेळेला स्लोवर 1 चेंडू परंतु बाहेरनं बॉल गेलाय. व्हाईट बॉल. मुख्य बंधांचा इशारा देताना पाहायला मिळतोय. मुख्य पंच आपण पाहतोय मोहसिनजी हसवी सरांना, जे आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामवंत पंच आहेत. मोहसिन सरांचं देखील कौतुक असेल. सकाळ 17 बसतं त्यांनी देखील चांगले पंच म्हणून काम पाहिले.
यावेळेस मोहसिन सरांचं स्वागत केलंय बॅटरनं सीमारेषेच्या बाहेर षटकार शेरान. त्यांचं देखील मनापासून कौतुक असेल. दोन्ही पंच बिनचूक काम बाद आहे. तर ऑफिशियल पंच सय्यद उमाब सर आपलं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत. सय्यद सरांनी देखील गुल्लीकर असेल आणि ऑफिशियल पंच तडांबरच्या भूमिकेत ते देखील आहेत. म्हणजे तिन्ही पंचांचं सकाळपासून चांगलं कामकाज आहे. बिनचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून दिले गेलेत. तिन्ही पंचांचं छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय चांगली बॅटिंग. मिलिंद पवार थांबायला तयार आहे. मिलिंदची जी ताबडतोब बॅटिंग आहे ना ती मात्र कमालीची आहे. पहिल्या ओव्हर मध्ये प्रकाश मोरेंनी थोडस थांबवलं होतं आणि शेवटच्या बॉलवरती एक मोठा प्रहार आला होता. तोच फटका आता सूरज साळुंके यांच्यावरती खेळला जातोय. षटकार आलाय. स्वागत केलंय मिलिंदनं. पहिल्याच बॉलवरती षटकारानं कमबॅक करेल का सूरज साळुंके इथून देखील आपण पाहणार आहोत. जाऊयात मॅचकडे. वेळ वाचवा समय बचाइये. यावेळेचा बॉल खराब चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू मोहसिन सरांचा इशारा येतोय. टॉपलक आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 सुरू असताना तुम्ही पाहताय 16 रन्स ऑन स्कोर कार्ड आहे. 16 धावा धावपलकावरती आहे. यावेळेचा हा चेंडू देखील पुन्हा एकदा वाईट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू वाईट बॉल आलेत. आता गोलंदाज वाईट हॅट्रिक 100 वरती आहे. ज्या वाईट हॅट्रिकला आपल्या स्पर्धेत कोणतंच पारितोषिक नाहीये आणि ती फिल्डिंग टीमला करून देखील चालणार नाहीये. यावेळेला फटका फसलाय. टॉप आहे झेल झालाय आणि मिलिंद पवारचा संपलाय खेळ. विकेट. त्यांच्या बागे सुंदर झेल घेताना पाहायला मिळाले. विकेट आली आणि एक वादळ इथं सूरज साळुंकेने आता शांत केले. मिलिंद पवार नावाचं. तर आता नवीन बॅटर पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. कोण दाखल होणार? चला बॅटर थोडस गायडन्स झाला कारण की फिल्डिंग टीमचा टाइमर चालू आहे. तुम्ही वेळ घेऊ शकत नाही आणि जर वाटलं एखादा बॅटर जाणून बुजून टाइम घेतोय तर त्याला पंच रेड कार्ड दाखवणार आहेत. रेड कार्ड दाखवलं का त्या मॅच मध्ये त्या खेळाडूला तिथंच थांबावं लागेल आणि तुमचा अतिरिक्त खेळाडू मैदानावरती येईल. याची नोंद घ्या. हा नियम आपल्या स्पर्धेमध्ये आहे. त्यामुळे वेळ वाचवा कारण की आज आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत आणि दिवस 5:30 लाच मावळतोय. त्यामुळे थोडीशी घाई करा. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू असताना 17 धावा धावपलकावरती आहे. यावेळेला देखील आपण पाहतो की आतमध्ये बॉल अगदी फाईन खेळला. या बॉलला चेंडू जाईल. ब्रँडेड हिट. मॅच येताना पाहायला मिळते. सामना सोप्या दिशेनं चाललाय बॅटिंग टीम साठी आणि 11 पुणे टीम कडनं. यावेळेला देखील आखो टप्प्याचा बॉल. शॉर्ट ऑन पोल. पॉवरफुल हिट आहे. चेंडू एक टप्पा खात खणखणी चौकार.
प्रशांत आपण पाहतोय आल्याला आपण पाहतोय आक्रमकतेचा खेळ. हे बॉल टाकताना फिल्डर्स कोणी गोलंदाजाला कॉल देऊ नका, अन्यथा पंच तुम्हाला डेड बॉल घोषित करतील. यावेळेला देखील आपण पाहतोय गॅप मध्ये बॉल खेळलाय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, खणखणीत चौकार 4 रन. जगातला स्वागत करा छत्रपती संभाजी महाराज चषक मध्ये पहिली चौकार हॅट्रिक प्रशांतच्या नावावरती आपण पाहतोय. लागोपाठचे 3 चौकार खेळलेत. नाव आहे प्रशांत. पहिली चौकार हॅट्रिक प्रशांतच्या बॅट मध्ये तुम्ही पाहताय. लागोपाठचे 3 चौकार आलेत. इथं देखील चेंडू फटका खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक, 2 क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. इथं देखील जीवदान आहे. हे जीवदान मिलिंद पवारला दिलं होतं, त्यानंतर त्याने 2 षटकार खेळून गेला आणि आता प्रशांत नावाच्या वादळाला जीवदान आहे. म्हणजे या चुका आहेत ज्या फिल्डिंग टीम कडनं छत्रपती वॉरियर संघानं वारंवार केल्यात. चुका चुका आणि चुका, इतक्या चुका घडल्यात नाही एखाद्याच्या पायात चूक भरेल इतक्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडल्यात. किती कॅच सुटावेत एखाद्या खेळाडूंचे. कॅचेस विन द मॅचेस का म्हणलं जातं येणाऱ्या काळाने वेळ सांगून जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 15च्या सरासरीने आल्या 30 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 30 चेंडू शिल्लक, 36 धावांची गरज आहे. सामना एकतर्फी होतो की काय असं प्रश्नचिन्ह होतं. जर कॅच पकडले असते तर अन्वी 11 पुणे टीम वरती दबाव राहिला असता, परंतु इथं कॅच सुटलेले आहेत. राहुल एका बाजूला उभा आहे, प्रशांत ऑन स्ट्राईक. कॉन्फिडन्सली फटके खेळतात प्रशांत. चाणक्य खेळाडू आहे, प्रोफेशनल क्रिकेट चांगले खेळत आलाय तो देखील. गोलंदाज तयार. प्रकाश मोरे आले, तो नंबर 3 साठी. जाऊयात मॅच खेळे. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बॉलला स्ट्रोक खेळल्यात. गॅपमध्ये बॉल आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. टाळ्याचं झाल्याच पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण युवा खेळाडूकडनं तुम्ही त्या ठिकाणी पाहताय. संघासाठी 3 धावा जवळजवळ वाचवल्या गेल्यात. आणि बऱ्याच रसिकांना प्रश्न हा देखील आहे, कारण की प्रशांत आल्यापासून अटॅक का करतोय. जरी त्यांच्याकडे मॅच सोपी असेल, 29 चेंडू 35 धाव्यांची गरज, म्हणजे 6 रनचा डिफरन्स आहे बॉल आणि रन मध्ये. जर एखाद्या टीमचे पॉइंट समान झाले तर नेट रनचा फायदा होऊ शकतो. इथं देखील कॅच सुटलाय, षटकार येतोय, 6 रन. धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू द्या आतमध्ये पटकन. फिल्डर, तो चेंडू आतमध्येच आहे मित्रा. तुम्ही चेंडू लगेच घेऊन यायचे. जरी चेंडू बाहेर गेला थोडस तुम्ही सहकार्य करा, कारण की आपल्याकडे बॉल बॉय नाहीयेत. विनंती राहील चेंडू लगेच तुम्ही स्वतः आणायचंय. ही टीम कडनं स्ट्रिक्ट सूचना आहे, कारण की स्पर्धा आपली आपल्या सर्वांसाठी आहे. बॉल तयार. प्रकाश मोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती धावेल. हा चेंडू आपण पाहतोय वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न होता, तिथं आपण पाहतोय डॉट बॉल येईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 3 सुरू असताना अजूनही या षटकातले आपण पाहतोय 2 बॉल शिल्लक आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. फुल टॉस समोरच्या बाजूला खेळलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दुर्बल नाही. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, नकार येतोय. सिंगलने काम चालवलं जात आहे. स्कोर कार्ड वरती टाकूयात नजर. 38 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 चेंडू 28 वरती मॅच आली. म्हणजे हा षटकार सामन्यामध्ये भरपाई करून देऊन गेलाय. यावेळेला फटका फसला. चेंडू हवेत. दोन्ही क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूरवरती आहे. एकच धाव इथे घेतली जाईल. आता चर्चा करत होतो आपण नेट रन रेटची. एखाद्या संघाने जर स्वस्त सामना जिंकला तर त्याचा फायदा त्यांना पॉइंट्स टेबल मध्ये होणार आहे. एखादी टीम जर जवळ जाऊन पराभव जरी पाहिला असेल, परंतु त्यानंतर त्यांनी विजय मिळवला, त्याचा देखील त्यांना फायदा होणार आहे. म्हणजे अशा गोष्टी असतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉल महत्वपूर्ण टाकायचा आहे, प्रत्येक रन महत्वाचे आहे. यावेळेस 6 चेंडू देखील तुम्ही पाहताय डॉट बॉल.
षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो. 39 धावा एका गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण आहे शेवटचे 24 चेंडू 27 धावेंची गरज. ऐकूया डीजे सावता यांचं एक सुमधुर संगीत. मामा कदम सकाळ 17 या ठिकाणी उपस्थित आहेत. मामा तुमचं पुन्हा एकदा स्वागत. त्यांना देखील क्रिकेटची फार प्रचंड आवड आहे आणि ते देखील आज ही स्पर्धा पाहण्यासाठी खास चिंचाळ्यावरनं या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं होत्या. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज अक्षय नलावडे स्विच हिट करायचं आहे. तिथं गडबड बॅकवर्डला चेंडू गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बाय बाय करत सीमा बार चौकार. गरज अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. स्विच हिट क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. प्रशांतचा जलवा. शेरान षटकार. आजच्या दिवसामध्ये जर परफेक्ट स्विच हिट कोण खेळला असेल ना तर नाव आहे प्रशांत. अन्वी 11 पुणे टीम साठी अप्रतिम फटके खेळतोय. परफेक्ट स्विच हिट आहे त्याचं मी म्हणेल आणि टायमिंग जबरदस्त पाहायला मिळालाय. षटकार आलाय. 22 चेंडू 17 वरती मॅच. फुल टॉस आणि यावेळेला संधी असेल पुन्हा एकदा झेल घेण्याची आणि इथं देखील काय घडलंय. झेल होऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षकानं हाताचं कमळ बनवलं परंतु कमळात चेंडू अडकला नाहीये. चर्चा राहील छत्रपती वॉरियर संघानं आतापर्यंत अशा मोमेंटला झेल सोडले. 3 ते 4 झेल महत्वपूर्ण खेळाडूंचे सोडलेत आणि तिथं तुम्ही पाहता जीवदान किती घातक आहे. तोंडचा घास सोडून नेतात की काय. आता 21 चेंडू 16 वरती मॅच आली. बॅटिंग टीम अन्वी 11. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. चांगली साथ दिली राहुलला देखील. राहुल सलामी बसनं खेळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे परंतु प्रशांत आल्यापासून मैदानावरती धुमाकूळ घातलाय. 9 चेंडू 22 वरती प्रशांत आहे तर 8 चेंडू राहुल खेळला. त्यानं 8 धावा बनवल्यात म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट कमी आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न राहतोय परंतु संपर्क नाहीये. अंगभेदक मार आहे. लेग बाईटच्या रूपानं सिंगल धावील. 51 वरती धावफलक गेले. 50 धावा देखील कंप्लीट होऊन गेल्यात अन्वी 11 पुणे टीमच्या. 51 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यात. बॉल अजून एक शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. 19 बॉल 15 धावेंची आवश्यकता. स्विच हिट आणि ह्याही वेळेला चेंडू चाललाय सरळ हवाई मार्गाने. एक टप्पा खात 4 रन चौका. थँक्यू डीजे. पहा मित्रांनो आपण पाहतोय 18 चेंडू आणि 11 वरती मॅच आली. सामना प्रशांत मी म्हणेल हलक्या स्वरूपामध्ये बॅटिंग टीम कडे झुकवत आणलेला आहे. 10 चेंडू 26 वरती प्रशांत नाबाद. 9 चेंडू 8 वरती राहुल खेळतोय तर अक्षय नलावडे 1 ओव्हर टाकली. त्यानं 11 धावा यादी खर्च केल्या. 2 ओव्हर प्रकाश मोरेने टाकल्यात. त्याने कमी धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या गोलंदाजीवरती झेल होऊ शकली नाही. 17 धावा फक्त प्रकाश यांनी खर्च केल्या होत्या परंतु क्षेत्ररक्षण जे काही छत्रपती वॉरियर्स राहिले ना 3 ते 4 झेल सोडलेत
त्यानंतर टीमनं अडचणीला सामना केलाय, परंतु सूरज साळुंके असेल, प्रकाश मोरेला माहिती मॅच शेवटपर्यंत नेणं देखील फार महत्वाचं आहे. जरी सामना सोप्या स्थितीमध्ये आला असेल, परंतु इथे डॉट बॉलची किंमत आणि महत्वाची आहे, कारण की त्यांनी देखील सकाळ सत्रामध्ये मला वाटतं एक विजय पाहता पाहता राहिले होते. 18 चेंडू 11 धाव्यांची गरज. हो, या वेळेला आपण पाहतोय फाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. वाढच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. चैतन्य आलाय, नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय. छत्रपती वॉरियर्स टीम कडे सगळे युवा खेळाडू आहेत पहा, एक दोन जर सोडले तर सगळे अपकमिंग स्टार आहेत. युवा खेळाडूंचा भरणा मोठा आहे. फुल टॉस गॅप मध्ये बॉल ढकलायचा आहे. लॉंग ऑन रिझन कडे बॉल चाललाय, सिंगल घेतली जाईल. एक सिंगल आली, सिंगलने काम चालवलं जाते, कारण की बॅटिंग टीम कडे सामना झुकलाय. 17 बॉल 9 वरती मॅच आली आहे. यानंतरचे दोन्ही संघ सतीश जाधव सर आणि टीम सज्ज राहायचे. त्यांच्या विरोधात संघर्ष क्रिकेट क्लब. यावेळेस हा बॉल देखील आपण पाहतोय डॉट बॉल. स्विच हिटचा प्रयत्न राहतोय, संपर्क होत नाहीये. 16 चेंडू 9 धावींची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू हवेत आणि 5व्या वेळेला देखील झेल सुटलाय. असं वाटतंय क्षेत्ररक्षण करणारी टीम डोक्याला लावायचं तेल अजून हातालाच आहे की काय, कारण की एकाच्या हातामध्ये झेल होऊ शकत नाहीये. फक्त किपर प्रकाश मोरे सोडले ना, ते एकाने झेल घेतला नाहीये. ही चर्चेचा बाब आहे छत्रपती वॉरियर्स टीम साठी. नाराज झालेत प्रकाश, कारण की महत्व माहिती एकेका झेलचं काय असतं. क्रिकेटमध्ये जर तुम्ही 5 झेल सोडले तर तेच जर कदाचित पकडले असते तर आतापर्यंत बॅटिंग टीमच्या 6 विकेट गेल्या असत्या. यावेळेला ओरफी चेंडू समोरच्या बाजूला खेळलेत, गॅप मोठा, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू एक टप्पा खात सीमा पार, चौकार. एक बॉल 4 रन की जरूरत है. चौदात मॅच कडे. चला मॅच बॉल आहे. चौदा चेंडू 4 वरती मॅच आली आहे. फक्त 4 धाव्यांची आवश्यकता आहे आणि 11 पुणे टीमला सामना जिंकण्यासाठी. बॉल तयार. चैतन्य पुन्हा एकदा. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बॉलला खेळलेला स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल चाललाय, सिंगल आली आहे. सिंगलच्या रूपाने आपण पाहतोय धावसंख्या 1 न पुढे जाईल. 63 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 5व्या ओव्हरचा अजून 1 बॉल शिल्लक आहे चैतन्याचा आपण पाहतोय. 13 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. पाहिजे फिनिश कशी करतील बॅटिंग टीम. प्रशांत चांगल्या टच मध्ये पाहायला मिळालाय. राहुलने देखील चांगली साथ दिली. ही भागीदारी मोठी होताना पाहायला मिळाली आहे. 21 बॉल 46 धाव्यांची पार्टनरशिप. यावेळेला ओव्हरपिच होता समोरच्या बाजूला. टायमिंग जबरदस्त. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन.